श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपली आत्ताच महाशिवरात्री झाली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक घरामध्ये रुद्राभिषेक झाला. काही महिलांनी केंद्रात जाऊन सेवा केली. आज मी तुम्हाला रुद्राभिषेकचं पठण करून तुमच्या संसारिक आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. सगळ्यात आधी तर व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर्वप्रथम रुद्रपठण केल्याने काय होतं? रुद्रपठण केल्याने तुमच्यावर जर कर्जबाजारीपणा असेल, आता कर्जबाजारीपणा म्हणजेच काय की तुम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा कधी ना कधी काही ना काही आपल्याकडून चुका घडतात आणि त्याच्यामुळे आपण कर्ज काढतो. आता आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण कर्ज काढतो, पण ते कर्ज नील करण्यासाठी परत एक कर्ज काढतो, परत ते कर्ज नील करण्यासाठी परत एक कर्ज काढतो. थोडक्यात काय की जो कर्जाचा खड्डा आहे ना तो वाढतच जातो आणि आपण कुठेतरी अडकून बसतो. एक लक्षात घ्या की जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना, म्हणजेच घरात बसून रुद्राभिषेक करणं, रुद्रपठण करणं आणि कष्ट नाही करणं, मग काही भगवान शंकर म्हणून तुमचं कर्ज नील करणार आहेत का? तर नाही. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असताना तेव्हा नशिबाची साथ असणं महत्त्वाचं आहे. खूप कष्ट करतो, तुम्ही खूप कष्ट करता, तुम्ही कधी कोणाला फसवलं नाही आहे, कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे, पण जेव्हा तुम्ही भगवंताची सेवा करता, अध्यात्म वाटेल तेव्हा तुम्ही केव्हा पण पावलावेत करणारी गोष्ट नाही आहे किंवा मग म्हातारपणी टाइमपास करणारी ती गोष्ट. अध्यात्मात खूप काही करण्यासारखं आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे, तर खूप काही शिकण्यासारखं आहे आणि अध्यात्म मेन म्हणजे मनाला आनंद देणारा आहे. आपले शारीरिक मानसिक कष्ट हे दूर करणारे आहे. अध्यात्मक टाइमपास नाही आहे किंवा मग अध्यात्म वाटेल तेव्हा करावं आणि होईल तेव्हा बघूया असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये पण तुमचं सातत्य असणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर बघा, रुद्राभिषेकची सेवा जर कर्जबाजारीपणा आहे, कर्ज झालेला आहे तुमच्यावर किंवा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, तर मग तुम्हाला त्यातून मार्ग मिळत नाही आहे, तर 40 दिवसाची रुद्राभिषेकची सेवा करायची आहे. आता काय तर भगवान शंकर हे कुबेरांचे सुद्धा स्वामी आहेत, म्हणून जर तुम्ही भगवान शंकरांची सेवा केली तर अर्थात धनाचे देवता कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतील, कारण ते कुबेरांचे सुद्धा स्वामी आहेत. तर दुसरं, भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देवता आहेत. जर तुम्हाला पितृदोष असेल आणि मेन म्हणजे नारायण नागबली, काय होतं ना की नारायण नागबली जर तुमच्या कुंडलिकेतला दोष असेल आणि आपण शांती नाही करू शकत नारायण नागबलीची, किंवा मग तुम्हाला कालसर्प दोष असेल आणि कालसर्प दोष असल्यावर शांती करावीच लागते आणि कदाचित एवढे पैसे किंवा मग इतका जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 40 दिवसाची फक्त रुद्राभिषेकची सेवा जरी केली ना तर तुम्हाला फरक पडेल. इतकी प्रभावी सेवा आहे. त्याच्याबरोबर घरात सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून सुद्धा तुम्ही 40 दिवसाची रुद्राभिषेकची सेवा करू शकता. घरात तुमच्याकडे जर व्यसनी माणूस आहे जो दिवस रात्र दारू पितो आणि तुम्हाला शारीरिक मानसिक कष्ट देत असतो, तर ताई माझा नवरा खूप, मग कमेंट येतात की ताई माझा नवरा खूप ड्रिंक करतो, तर त्याच्यासाठी रुद्राभिषेकची सेवा तुम्ही सांगा, काहीतरी सेवा तुम्ही सांगा, तर ही तुम्ही रुद्राभिषेकची सेवा तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर मुलगा हट्टीपणा आहे, तापट आहे, तर लहान मुलांचं ठीक आहे, पण हो काही बरेच वेळा असं आपले खूप मोठे गैरसमज असतात की आता हा असा वागतो ना तर याचं लग्न करून टाकूया किंवा हा लगेच सुधारेल आणि मग त्याचं लग्न लावून देतो आणि मग ते अजून बिघडतात. आजही बऱ्याच घरात असं आहे की मुलगा आई बापाला मारतो, आपल्याला माहिती आहे की तो तसा नाही आहे, त्याच्याकडून त्या घटना घडतात किंवा मग तो आई बापाला मारत असतो किंवा मग लग्न लावून देतो, तर त्या संसाराशी काही लेणं देणं नाही आहे. बऱ्याच घरात असे पॅरेंट्स आहेत की आई वडील असे आपल्या मुलांसाठी म्हणतात की बाबा तू काहीच काम करू नको, तू घरात 1 रुपया पण देऊ नको, पण तू नीट राहा आणि नीट संसार कर, तर आम्हाला तुझ्याकडून कुठलीच अपेक्षा नाही आहे. तर असेही घरं आहेत, तर बघितलेले आहेत. ताई आम्हाला आमच्या मुलाकडून काहीच नको आहे, फक्त त्याने त्याचा संसार सुखाचा करावा, तर ॲटलिस्ट त्याने त्याच्या स्वतःची आणि त्याच्या मुलांची, त्याच्या बायकोची काळजी घ्यावी, कारण घरात त्याने काही नाही दिलं तरी चालेल, कारण त्या मुलाचा त्रास, मानसिक शारीरिक त्रास असा असतो ना, आई वडील बिचारे हतबल होऊन जातात. तर घरातला एखादा व्यक्ती असतो, तर लहान मुलं असतात किंवा मग मोठी असेल, काही ना काही केल्याने म्हणजेच त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसते, काही केल्याने फरक पडत नसतो, सतत ते आजारी पडत असतात, तर काही ना काहीतरी मग त्यांच्या आजारपणाबद्दलची तक्रारी सुरू असतात. तर अशा वेळेस देखील तुम्ही रुद्रपठण करा आणि तरी पण वारंवार दुखणं असतं तर त्याला पण तुम्ही रुद्रपठणाचं पाणी देऊ शकता. तर व्यसनी, ज्याला आता व्यसन खूप प्रकारचं असतं, तर मांसाहार जो कधीही वार काळ वेळ मुहूर्त काहीही बघत नाही, ज्याला मांसाहारशिवाय होतच नाही आहे, तो सुद्धा एक प्रकारचा व्यसनी आहे. तर मग खूप सुंदर प्रभावी सेवा आहे, खूप महिलांनी केलेली आहे आणि त्यांना अनुभव आलेला आहे. तर रुद्रपठणाचं तीर्थ हे अमृतासमान काम करत असतं. तर अजूनही ताई
अजूनही ताई माझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत, एका परस्त्रीचे संबंध आहेत. मग अशा वेळेस अशा कमेंट येतात. त्या महिलांना तर खरंच म्हणजेच खूप धन्यवाद म्हणावं असं वाटतं की तुम्ही एवढे असूनही तुम्ही त्या व्यक्तीसाठी सेवा करत आहात. आणि प्रत्येक तर आपला संसार वाचावा म्हणूनच या गोष्टी करत असतो. तर जर तुमच्या आयुष्यामध्ये या अडचणी असेल, रुद्रपठण खूप चांगलं काम करतं. तर पहिल्या दिवशी केंद्रात जाऊन नारळ खडीसाखर अर्पण करायचं, महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. संकल्प करायचा आहे, महाराजांना विनंती करायची आहे. ते झाल्यावर पहिल्या दिवशी संकल्प करायचा, घरात बसून किंवा शिवमंदिरात जाऊन संकल्प करावा की मी 40 दिवसाची रुद्रपठणाची सेवा मी करत आहे. तर माझ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी होऊन दे. आता दररोज भगवान शंकरांच्या उपासनेचा सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो तो प्रदोष काळ. तुम्ही सकाळी सेवा करा, तुम्ही दुपारी करा, तुम्ही प्रदोष काळी सेवा करू शकता. तर एकाने सेवा करायची आहे. 40 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? रुद्रपठण करायचं आहे. आता हे रुद्रपठण करायचं म्हणजे काय की महाशिवरात्रीला जी सेवा केली होती ना आपण, शिवमहिमा आहे म्हणजे ज्या काही सेवेची लिस्ट असते ना, तर त्या सगळ्या सेवा तुम्हाला पठण करायच्या आहेत. नमक चमक सगळं. आता ही सगळी सेवा काय आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. ती सगळी सेवा तुम्हाला रोज करायची आहे. रुद्रपठण ज्या पद्धतीने रुद्राभिषेक करतो ना, तर त्याच पद्धतीने तुम्हाला रुद्रपठण करायचं आहे. आता ही सगळी सेवा करायला तुम्हाला म्हणजेच समजा 30 ते 45 मिनिटं लागतील. तर एक काळ तुम्ही ठरवून घ्यायचं आहे की ही सगळी सेवा तुम्हाला 40 दिवसात लगातार करायची आहे. फक्त तुम्हाला संकल्प करताना अखंड शब्द वापरायचा नाही. का वापरायचा नाही तर याचं कारण तुम्हाला सांगते. मासिक धर्म आपला असतो, तर या 40 दिवसाच्या सेवेमध्ये मासिक धर्म येतो म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही. मासिक धर्माचे 4-5 दिवस आहेत ना, तर ते तुम्हाला थांबायचे आहेत. नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. तर सेवा कोणीही करू शकता. ताई मी विधवा आहे, प्रत्येक स्त्री प्रत्येक सेवा करू शकते. तू हे नाही करायचं, तू ते नाही करायचं, आपण कोणीही सांगणार नाही आहे. अगदी मुलगा असेल मुलगी असेल तरीही चालेल. पण आपापल्या घरातल्या व्यक्तीसाठी म्हणजेच आता समजा कोणाला तरी त्रास होत आहे तर त्यांनी स्वतःसाठी केलं तरी चालेल किंवा नवऱ्याने बायकोसाठी, तर बायकोने मग मुलांसाठी केलं तर आपण ही सेवा करू शकतो. आता सगळ्यात आधी तर ताई रुद्रपठण आपण जे काही करत आहोत ना ते सगळं पठण करायचं असतं. रुद्राध्याय, नमक चमक जे काही आहे, संजीवनी मंत्र आहे, जे काही आपण पठण करतो ना, तर 11 वेळा कालभैरवाष्टकम आहे, शिवस्तोत्र नामावली, बेलपान अर्पण करायचं नाही. काही जलाभिषेक चालू असणार आहे ना, तर ती तुम्ही तिकडे शिवस्तोत्र नामावली पठण करायचं. आता हे पाणी उचलायचं. जो आजारी व्यक्ती आहे ना, तर ह्या पाण्याचा अभिषेक करायचा. आणि जो आजारी बाधित ज्या काही अडचणी सांगितलेल्या आहेत ना, तर जर एखाद्या स्त्रीला असेल तर त्या अडचणी असेल तर संपूर्ण पाणी त्याला प्यायला द्यायचं आहे. तर ते पाणी पिणार नाही आहेत. मग काय करायचं? आता कोणीतरी आपल्याला पाणी मागितलेलं आहे ना, मग ते तीर्थ त्याला प्यायला द्यावं. तर चहामध्ये पण देऊ शकता. मग एखाद्या व्यक्तीसाठी सेवा करतो ना, तर मग ती सेवा ते पाणी सगळं त्यालाच प्यायला द्यायचं आहे. तर 40 दिवस मांसाहार वर्ज करायचा आहे. आता ताई माझा नवरा मांसाहार करतो, तर त्याला करून द्या. तुम्ही त्याच्यासाठी सेवा करत आहात ना, तर तुम्ही करत आहात ना, भले त्याने मग आज मांसाहार केलेला आहे तर त्याला ते पाणी पियायला द्या. तर आज तो दारू पिऊन आलेला आहे तरी त्याला ते पाणी पियायला द्या. तर तुम्हाला काही होणार नाही आहे. तर त्याचं ते प्रमाण आहे ना, तर ते कमी होईल एवढं तुम्हाला मी गॅरंटी देत आहे. खूप प्रभावी सेवा आहे. असंख्य महिलांचे याचे अनुभव आलेले आहेत. ताई असं होतं, नवऱ्याच्या ह्या अडचणी होत्या, आता त्या कमी झालेल्या आहेत. ताई मला गावाला जायचं आहे, लग्न कार्य आहे, गावाला जाण्याच्या आधी सेवा करून घ्यायची आहे आणि मग तुम्ही तिकडून आल्यानंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. 4-5 दिवस गावाला जायचं नाही आहे. तर अचानक गावाला जावं लागलं तर मग ते 2-3 दिवस स्किप करा. तर परांनी तुम्ही सेवा करत आहात ना, तर तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं खाता येणार नाही. तर येत्या 8 दिवसांमध्ये मला कुठेतरी जायचं आहे, तर मग तुम्ही सेवा नंतर सुरू करा. तर सेवा तुम्ही कधीही सुरू करू शकता. ब्रह्मचर्याचं पालन 40 दिवस तुम्हाला करायचं आहे. तर एवढेच नियम आहेत, बाकी काही नाही आहे. तर याचे अनुभव आलेले आहेत. आता ताई आम्हाला संपूर्ण रुद्रपठण करणं शक्य होत नाही. त्यांनी शिवमहिमा जरी वाचलं ना, तर शिवमहिमा प्राकृतमध्ये नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ते वाचावं आणि अभिषेक करायचा आहे. तर तरीही तुम्हाला चांगला अनुभव येईल. आता संपूर्ण वाचलं तर सोन्याहून पिवळं तर नाही शक्य होतं. तुम्ही शिवमहिमा प्राकृतमध्ये आहे, कारण संस्कृतमध्ये वाचायला अडचण येईल. तर मग ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही यूट्यूबला लावून द्यावं आणि तिथे बसा. शेवटी श्रद्धा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. ज्याला वाचता येत नाही तर त्यांनी सेवा केली तरी चालेल. तर मग कोणाला वाचता येणार नाही तर मग त्यांनी अशा वेळेस मग यूट्यूबला लावून द्यावं आणि ओम नमः शिवाय या पद्धतीने आणि रुद्राध्याय, रुद्रपठण ताई आम्हाला माहिती नाही आहे. तर
मग दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनलवर ते आहे, तर त्याच्या पाठीमागे तुम्ही म्हणू शकता. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.